बातमी साताऱ्यातून येते। साताऱ्यामध्ये शहीद विलास शिंदे यांचं पार्थिव दाखल झालेलं आहे। त्यांचं सातारा जिल्ह्यातलं मूळ गाव शिरगाव इथं अंत्यदर्शनासाठी पंचक्रोशीतले ग्रामस्थ दाखल झालेले आहेत। सगळेजण विलास शिंदे यांना श्रद्धांजली वाहत आहेत। राहुल तपासे आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत। राहुल, कशा पद्धतीने त्या ठिकाणी अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली आहे आणि अंत्यसंस्कार कधी होणार आहेत? विलास त्यांचं पार्थिव हे सकाळी साताऱ्यातील शिरगाव या गावात पोहोचलेलं आहे। या ठिकाणी सध्या आता संपूर्ण पंचक्रोशीतील वाई तालुक्यातील लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत। गावाच्या मंदिराजवळ या ठिकाणी पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे। त्यांचं संपूर्ण गाव शोकाकुल परिस्थितीमध्ये पाहायला मिळतंय। प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी पाहायला मिळतंय। मात्र या ठिकाणी एका बाजूला पाणी डोळ्यात दिसत असताना मात्र दुसरीकडे त्या आरोपींना फाशी द्या अशा संतप्त भावना प्रत्येक ग्रामस्थाकडून दिल्या जात आहेत। विलास, राहुल, अंत्यसंस्कार कधीपर्यंत होणार आहेत? विलास, सध्या तरी आता सांगितलं जातंय की 10 वाजेपर्यंत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। मात्र लोकांचा ओघ पाहता, लोकांची गर्दी पाहता या वेळेमध्ये थोडाफार बदल होण्याची शक्यता आहे। पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात आहे। या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने त्यांचा अंत्यदर्शन देण्याचा प्रयत्न ग्रामस्थ पोलीस करतायत। मात्र या गर्दी वरती सगळं अवलंबून असणार आहे की त्यांच्यावरती अंत्यसंस्कार किती वाजता होणार आहेत। राहुल, अंत्यसंस्काराच्या वेळी कोण उपस्थित राहत आहे तिथे आणखी? विलास, आता तरी सध्या ग्रामस्थांकडून सांगितलं जात आहे की स्थानिक नेते मंडळी, आमदार लोक या ठिकाणी येणार आहेत। त्याचबरोबर सातारचे जे खासदार आहेत उदयनराजे भोसले हेही काही वेळामध्ये या ठिकाणी येतील असं कार्यकर्त्यांकडून सांगितलं जातंय। मात्र अद्यापपर्यंत तरी कुठलाही नेता या ठिकाणी आलेला नाहीये। धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।